सिडकोतील सेंट्रल पार्कची मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी केली पाहणी। नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं पेलिंकन पार्कच्या 17 एकर जागेत मध्यवर्ती उद्यान अर्थात सेंट्रल पार्क उभारण्याचे महत्त्वाकांक्षी काम सुरू आहे। या प्रकल्पाची पाहणी मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी केली। या प्रकल्पात अम्युजमेंट राईड, विविध ठिकाणी उद्यान विकसन, लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळाची जागा, खुला रंगमंच, जॉगिंग ट्रॅक, टॉय ट्रेन आणि ऑर्किड रोप लागवड करून ऑर्किडियम उभारण्याचा समावेश आहे। सदर कामं जलद गतीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आयुक्त खत्री यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। विशेषतः 3 ठिकाणी मियावाकी फॉरेस्ट विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिले। या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, उद्यान अधीक्षक विवेक भदानी, कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे या उपक्रमामुळे नाशिक शहरातील नागरिकांना एक अद्ययावत आणि आधुनिक सुविधा असलेलं सेंट्रल पार्क लवकरच उपलब्ध होणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।